गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नाहीये आणि कॅनमध्ये डिझेल न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं आता मात्र कोंडी झालेली आहे। कारण आता ऐन पेरणीचे दिवस आहेत, त्यात मशागतीचे दिवस आहेत, त्यामध्ये शासनाकडून मात्र पेट्रोल पंपांवर आता डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे स्वतः जे वाहन आहे ते सरळ त्यांना पेट्रोल पंपावर घेऊन जावं लागतं आणि 10-10, 15-15 किलोमीटरवर वाहन बंद असतं, तिथून ट्रॅक्टर घेऊन जाणं शक्य नाहीये। त्याच्यामुळे शासनाकडे मात्र इथले स्थानिक शेतकरी विनंती करत आहेत की त्यांना ड्रममध्ये कॅनमध्ये डिझेल दिलं गेलं पाहिजे। या संदर्भात इथले स्थानिक शेतकरी नक्की काय म्हणतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगाल या डिझेल टंचाईबद्दल? डिझेल मिळत नाहीये कॅनमध्ये। हा सर्व प्रकार म्हणजे शासनाचा शेतकऱ्यांबद्दल जो द्वेष असेल तो ते दाखवतायत असं आमचं एक मत होत आहे। आता कन्फर्म झालं की शासन शेतकरी विरोधी सर्व निर्णय घेते, शेतकऱ्यांना जे सहकार्य केलं पाहिजे तेवढं होत नाही। आता जर आमच्या गावापासून पेट्रोल पंप 10 किलोमीटर आहे तर इथून आम्हाला ट्रॅक्टर डिझेल टाकण्यासाठी घेऊन जाणे म्हणजे आम्हाला वरून 500 रुपयाचा भुर्दंड बसतो। तोच आम्ही 150 रुपयाच्या पेट्रोलमध्ये कॅनमध्ये आणून आमची शेती काम करू शकलो असतो। पण शासनाचा हा चुकीचा निर्णय आहे। आम्ही या निर्णयाविरोधात आहोत। शासनाने त्वरित निर्णय बदलावा, शेतकऱ्यांना सहकार्य करावं। पेरणीचे दिवस आहेत, शेतमालाचे असे भाव झालेले आहेत, त्याबद्दल शासनाबद्दल पूर्ण तीव्र विरोध आहे शेतकऱ्यांचा। नक्कीच जर जिथे 50 रुपयाच्या पेट्रोलमध्ये डिझेल येत असेल तिथे 500 रुपये वाहन घेऊन जाण्यासाठी लागतं। कारण जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर पेट्रोल पंप 10-10, 15-15 किलोमीटर अंतरावर असतात आणि ते वाहन घेऊन जाणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी खर्चिक आहे। अजून काही शेतकरी आपण त्यांना विचारू। काय हा अन्याय आहे। 10 किलोमीटर जाणं आणि डिझेल आणणं हा अन्याय आहे। आमचं 50 रुपयामध्ये काम होणार असेल ते आम्हाला 500 रुपये द्यावे लागतील आणि सटाण्यापर्यंत किंवा लखमापूरपर्यंत जावं लागेल। त्याच्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित बदलावा। चा प्रश्न या 2 वर्षापासून गंभीर बनत चाललेला आहे आणि शेतकऱ्यावर कोणाचंच लक्ष नाही आज एकंदरीत दिसतंय। आता डिझेलचा प्रश्न, डिझेल हे म्हणजे दैनंदिन शेतकऱ्यांना लागणार आहे। आता बैल राहिलेली शेतकऱ्यांजवळ आणि पंपांची अडचण, पंप इथून 5-10 किलोमीटर पंप असल्या कारणाने यांचा जी धोरण राबवलं की यांना ड्रम मध्ये डिझेल द्यायचं नाही, ते डिझेल त्यांनी दिलं पाहिजे एवढं शासनाला मी विनंती करतो। आणि अजून पण एक जे स्मार्ट मीटर आहे, स्मार्ट मीटर म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण जनतेत काही न सांगता ते स्मार्ट मीटर बसवणारे केव्हाही येतात, दुपारी रात्री पहाटे येऊन आणि शेतकऱ्यांना म्हणजे ग्राहकांना न विचारता ते बसून आणि निघून जातात। तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थालापती यांनी जो निर्णय घेतलेला आहे तसं आपल्या या महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे ही कळकळीची विनंती। त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ते या गोष्टी यांनी करू नये आणि स्मार्ट मीटर हे अग्रवाने बसवण्यात। नक्की काय समस्या तुम्हाला जाणवत आहेत? आता मी डिझेल घ्यायला पंपावर आलोय, डिझेल घ्यायला आलोय इथं यांनी असं सांगितलं पंपावरती की तुम्हाला डबकी ड्रम मध्ये डिझेल मिळणार नाही, तुम्हाला ट्रॅक्टर आणावं लागेल। आता समस्या अशा आहेत की आता ट्रॅक्टर मळ्यात आहे, पेरणीचं काम चालू आहे आणि तिथून ट्रॅक्टरचं डिझेल संपलेलं आहे, तर डिझेल कसं काय, ट्रॅक्टर कसं काय लोटून कसं काय आणायचं? हा, तर दुसऱ्या ट्रॅक्टरला टोचन करून आणायचं, स्टॉक करायला तर काही नाही, पैसे नाही एवढे। 5-5-10 लिटर डिझेल घेतो आम्ही, तेवढे चालवतो आणि इथं पंपावरती डिझेल मिळत नाही। हा अनेक समस्या आहेत, काय करावं शेतकऱ्यांनी? मालाला भाव नाही। आता जर समजा रस्त्यात जर कांद्याचं ट्रॅक्टर भरून गेलं, पेरण्या चालू आहेत, कोणाकडे पैसे नाही आहेत, रस्त्यात ट्रॅक्टरचं डिझेल संपलं, ती कांद्याची ट्रॉली ना, ते ट्रॉली सोडून ट्रॅक्टर कसे ड्रायव्हर लोटून आणले इथं? इतक्या अवघड समस्या आहेत। दिलं पाहिजे डबकींमध्ये 5 लिटर 10 लिटर डिझेल जे मिळते प्रत्येक शेतकऱ्याला ते दिलं पाहिजे। किती हाल आहे ते? आता समजा आता वावरात ट्रॅक्टर संपलेलं आहे डिझेल, तर कसं काय लोटून आणायचं ते? म्हणजे दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याला सांगायचं घे तू एवढे पैसे आणि चल माझं टोचन करून पंपवर घेऊन चल। नक्कीच अनेक अडचणी आहेत। जर डिझेल संपला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ट्रॅक्टरला टोचन करून इथे आणावं लागतं आणि शेतकऱ्यांकडे मात्र सध्या शेतमालाला भाव नाही। तर अशातच अर्थकारण शेतकऱ्याचं बिघडलंय, त्याच्यामध्ये 4-4, 5-5 लिटर डिझेल घेऊन शेतीची मशागत असेल, पेरणीचे कामं करतोय
स्टॉक करणं मात्र शेतकऱ्याला अवघड आहे आणि अशा परिस्थितीत मात्र शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी आपल्याला आता इथे दिसते. अजून आपल्यासोबत पेट्रोल पंपवर बॉटलमध्ये, कॅनमध्ये, ड्रममध्ये डिझेल देणं बंद केलंय. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होताना आपल्याला दिसतंय. काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? आता 5 किलोमीटरवरून जर यायला परवडत नाही डिझेल यायला, तर शासनाने हे रद्द करायला पाहिजे जी आर. कारण बाटल्या ड्रम मध्येच द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे रद्दच करायला पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. ट्रॅक्टर असं वाहन आहे, काही लोटून पंपापर्यंत आणता येत नाही. त्याच्यामुळे ट्रॅक्टरला जर शेतात डिझेल संपलं तर शेतकऱ्याला ड्रम मध्ये डिझेल दिलंच पाहिजे. परंतु पेट्रोल जे पंप चालक आहेत ते डिझेल देत नाहीये, यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते देणार का? त्यांना जे आलेलं आहे की यांना ड्रम मध्ये डिझेल द्यायचं नाही, ते कसे देतील? तुम्ही शासनाकडे काय मागणी करताय? आम्ही शासनाकडे एवढीच मागणी करतो की आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला ड्रम मध्ये डिझेल दिलं पाहिजे. नक्कीच शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना ड्रम मध्ये डिझेल दिलं गेलं पाहिजे. कारण जर आपण बघितलं असेल तर आता ऐन मशागतीचे दिवस आहेत. अशामध्ये मात्र आता लखमापूर येथील रहिवासी शासनाकडे विनंती करत आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ड्रम मध्ये, बॉटल मध्ये, कॅन मध्ये डिझेल दिलं गेलं पाहिजे. बघूया नक्की सरकार शेतकऱ्यांच्या या मागणीकडे कशा प्रकारे बघतंय.